मोबाईल बंद करा. तर स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. आज नवीन मित्र आहे आपल्यासोबत. तुम्ही याला ओळखत नसाल, याची ओळख करून देतो. विजय कुमार यादव माझ्या ऑफिसमधला कलिग आहे माझा. आम्ही आज आलो एकविरेला. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. आम्ही आज आलो एकविरेला. एक छोटंसं काम पण होतं आणि आलतो तर दर्शन पण करायचं होतं. तर लवकरच निघालेलो. सो आता वरती जाणार होतो आम्ही. वाजलेत 7 वाजले. आता लवकरच निघालेलो तर 7 वाजलेत आणि वरती जाऊन आता देवीचं दर्शन घेऊ. छोटासाच व्लॉग असेल, जास्त मोठा नसेल. तर चला भेटूया आता आपण वरती. प्रवास करूया पायऱ्यांचा. गाडीने नाही जाणार आहोत, पायऱ्यांनी चाललो आहे. चला, जय आई एकविरा. तर आता आपण पायथ्या मंदिर होतो. मंदिराचा 2 महिने झाले काम चालू आहे. जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. पायथ्या मंदिराचं दर्शन घेऊन वरती निघालो आहे. थोडाच उशीर झाला आपल्याला. जर तुम्हाला ऐकू येत असेल तर वरती आरती चालू आहे देवीची. आणि हे जे दिवे लावलेत हे त्याच्यासाठीच लावलेत. आरती चालू आहे. एकवीरा थोडं लेट झाले. 15 मिनटं जर लवकर आलो असतो तर आरती वरती भेटली असती. ठीक आहे, हरकत नाही. नेक्स्ट टाइम परत येऊ, लवकर येऊ. तर आपण अशाच प्रकारे वरती मंदिराजवळ पोहोचलो. मिनिमम गर्दी, जास्त काही गर्दी नाही. चप्पल स्टँडमध्ये पटकन चप्पल ठेवून दर्शन घेऊ आणि बाहेर आल्यावर तुम्हाला भेटतो. आपण आता दरवाजाच्या बाहेर सोडलो. मोबाईल बंद करा. तर अशाच प्रकारे आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आता आणि फोटोग्राफी करून थोडा खाऊ काहीतरी आणि मग निघायच्या प्रवासाला स्टार्ट करू. आपण 15-20 मिनटं झाले असतील आपल्याला. 15-20 किंवा अर्धा तासाचीच लाईन होती. व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि हे कारला लेणीचं दृश्य. तर आता आपण दर्शन घेऊन निघालोय परत. अर्ध्या तासात खालती पोहोचू. थोडंसं नाश्ता करू आणि मग निघू पुढे परत प्रवासाला. पनवेल, टुवर्ड्स पनवेल. दर्शन छान झालं. आतमध्ये प्रॉपर आपल्याला टाईम भेटला दर्शन घेण्यासाठी आणि शांततेत झालं दर्शन. काही गडबड नव्हती बिलकुल. प्रसाद पण भेटला आपण आता.
तर हेच होतं आजच्या ब्लॉगसाठी मित्रांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.